नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप अवसर तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला। बघा, नवीन ट्रिक जर का शिकायचे असतील ना, व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर आवडला तर नक्कीच लाईक करा, नवीन असणाऱ्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांमध्ये पण शेअर करून सांगा। तर बघा, व्हिडिओ काय आपला प्रश्न काय होता, PSI 1988 च्या परीक्षेमध्ये जो आहे ना हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। आता काय म्हटलेलं आहे यांनी की चूज द करेक्ट वर्ब टू फिल इन द ब्लँक। म्हणजे एक वाक्य दिलेलं आहे आणि त्या वाक्यामध्ये तुम्हाला क्रियापद निवडायचं आहे की जे ऑप्शन मध्ये दिलेलं आहे त्यापैकी ते रिकामी जागा भरून जे आहे ना ते एक मिनिंगफुल वाक्य बनते। ठीक आहे, आता काय म्हटलेलं आहे बघा, वाक्याची सुरुवात आहे इच आहे, वन आहे, नंतर ऑफ आवर हाऊसेस। साधी सरळ गोष्ट आहे। याच्यामध्ये इच म्हणजे काय असते, प्रत्येक। इच म्हणजे प्रत्येक। वन म्हणजे काय असते, एक। वन म्हणजे काय, एक। आता बघा, गमतीची गोष्ट काय, हे जे दोन्ही नाउन आहात ना हे सिंग्युलर आहात। दोन्ही नाउन कशात, एक वचन म्हणजे काय, सिंग्युलर आहात। त्याच्यानंतर प्रेपोजिशन काय आलेलं आहे आपलं, ऑफ। आणि ऑफच्या नंतर जर का अवर हे पॉझिटिव्ह प्रोनाउन येत असेल तर त्याच्यानंतर येणारे जे नाउन आहे ना हे नेहमी प्लुरल म्हणजे काय की अनेक वचन येत असते, बरोबर आहे। आणि आपली कन्सेप्ट काय, मी खूप वेळा सांगितलं की ऑफच्या आधी येणाऱ्या नामाप्रमाणे आपलं क्रियापद असायला पाहिजे। ऑफच्या नंतरचं नाउन अनेक वचन असू शकते, सिंग्युलर असू शकते, पण ऑफच्या आधी येणारं नाउन जर का सिंग्युलर असेल तर क्रियापद सिंग्युलर, ऑफच्या आधी येणारं नाउन जर का प्लुरल म्हणजे अनेक वचन असेल तर आपलं क्रियापद काय असायला पाहिजे, प्लुरल यायला पाहिजे। ठीक आहे, मग आता बघा, इच पण सिंग्युलर आहे, वन पण सिंग्युलर आहे। हे जे आहे ना नाउन फ्रेज आहे, नाउन फ्रेज नाही म्हणता येईल। वन हे एक तुमचं नाउन आहे जे की सिंग्युलर आहे आणि इच कोणाबद्दल माहिती देते, या वन बद्दल, म्हणजे याला काय म्हणायचं आपण, ऍडजेक्टिव्ह, बरोबर आहे। म्हणजे हे जे आहे ना हे दोन्ही शब्द, हा जो सब्जेक्ट आहे ना आपला हा सिंग्युलरच आहे। ऑफच्या आधीच्या नामाप्रमाणे तुमचं क्रियापद इथं जे येणार ना, क्रियापद हे सिंग्युलर येणार आहे। आता बघा, आपले क्रियापद कुठले कुठले आहेत माहिती आहे का। पहिल्या ऑप्शन मध्ये बघा, सिंग्युलर क्रियापद पाहिजे, इज आहे, प्रेझेंट टेन्स वाला, आर जे आहे प्रेझेंट वाला, अनेक वचन वाला हेल्पिंग वर्ब आहे हे नाही येत इथं, वर जे आहे ना पास्ट टेन्स वाला आहे जे की अनेक वचन आहे हे पण नाही येत, आणि वुड जे आहे ना वुड फ्युचर टेन्स वाला हे तर येण्याचा प्रश्नच नाही येत। म्हणजे आपला आन्सर काय येणार, हे आपला आन्सर येणारा इज। म्हणजे काय की इच वन ऑफ अ हाऊसेस इज टू लेट। म्हणजे आमच्या घरांपैकी प्रत्येक घर जे आहे ना हे भाड्याने देण्याचे आहे, असा याचा मराठीत अर्थ होतो। काही गरज पण नाहीये तसं मराठीत अर्थ लावण्यासाठी। नवीन असणाऱ्या विद्यार्थ्यांनी नक्कीच ज्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ टाकेल तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रांना पण शेअर करून सांगा। सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल।